नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज बऱ्याच दिवसांनी आम्ही परत एकदा व्हिडिओ बनवतो आणि आमची मम्मी गोचड्या बघते वाटतं। पूर्ण खाण्याची गव्हाण त्यांनी तोडून टाकली। आता रविवारी पप्पा घरी असतील तेव्हा जरा तिला नीट करून आणायची। आणि आमचा फकड्या जेव्हापासून कडबा रचला इथं तेव्हापासून नुसता तिकडच हे करतोय। त्याची केस कापायचेत मला वाटतं। काल मी धुतलाय त्याला, बघ ना कसा राहिलाय तो कसा करतोय। धुतलाय पिसा खूप झाल्यात ना, म्हणून असं थोडंसं संध्याकाळचा धूर वगैरे करतो, थोडं कमी प्रमाणात होतात। झाडू वगैरे मारलाय मम्मीने। शेळ्या पाळल्यावर पिसा होतात का? आमच्या इथल्या लोकांचं असं म्हणणे आहे का शेळ्या असल्यावरच पिसा होतात। आमच्या शेळ्यांना त्यांच्या मोठाने पिसा होतात। हां तेच, आम्ही त्यांची इतकी साफसफाई ठेवतो, आम्हाला कधी त्या पिसांचा असा त्रास नाही होत, पण शेजारच्या लोकांनाच खूप होतोय। एवढं लोकांच्या उचापत्या करत बसतात, त्याच्यापेक्षा जर घरात साफसफाई केली तर त्यांच्या घरात पण नाही होणार ना, पण ते नाही समजायचं त्यांना। आता 8-8 दिवसांनी आपण तिथं हे मारतो, काय ते काळा हीट फिनाईल टाकून दररोज पुसतो लादी काड्यांची। आता इथं पण ह्यांना आतमध्ये बांधला काही दिवसभराची घाण काढून टाकायची। गव्हाण तुटल्यामुळे एवढं नाश करतात। आता रविवारी पप्पा असतील तेव्हा आणू बनवून नवीन। कडबा दाखव, एवढा साठा गेलाय आम्ही विकत घेतलाय कडबा। कडबा एवढा 2-3 वावरांचा विकत घेतलाय, भरपूर झालाय। परत आमची मामाची आई कांद्याची पात गोळा करते। हा, आमची मामाची आई पण कांद्याची पात वगैरे, ती कामाला वगैरे जाते ना, पाईटला राहतात, त्या कामाला गेली का घेऊन येते शेळ्यांना खाण्यासाठी। मग रविवारचं कधीतरी खूप जमा झाल्यावर पप्पा जातात गाडी घेऊन। आता बरेच झाले कांद्याची पात आणायला बोलवले। हरभऱ्याचे बुसकट पण गोळा करून ठेवले, ते पण आणायला जायचे। शेळ्या वाढल्या तर स्टॉक पण वाढला। आम्ही खाद्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आता ह्या उन्हाळ्यात आम्हाला। आमच्याकडं 6-7 बोकडे आहेत आणि 2 पाटी आहेत पिल्लं। 2 महिन्याची झाली असतील आता। कोणाला पाळायला न्यायची असेल तर 1.5 महिने, हा तेच 1.5-2 महिन्याची झाली असतील, कोणाला पाळायला न्यायची असेल तर संपर्क करा। अजून 2 महिन्याची जात नाही, 2-3 महिने जवळ सोडत नाही आपण। 4 महिने तरी पाचतो, जेव्हा मे मध्ये लावू, एप्रिल मे जूनच्या मे मध्ये लावायची वर्षी नाही, म्हणजे बरोबर दिवाळीत खाली होते। मग हा काढून टाकायचा छान बाळांचं। मग हा आमचा फकड्या याला काढून टाकणार आणि एक नवीन बोकडा तयार करणार। लय शांत आहे, ऐकतो तो।
मारीत नाही. हे बघ यांनी परत हे केलं. मारीत बिरीत नाही अजिबात. हे लय गुन्हाचं आहे बाबा तुम्हाला, लय गुन्हाचं आहे. ह्या तरी त्रास देते पण तो अजिबात त्रास नाही देत. हा ना बाबा, फक्त तेवढं चोळायला पाहिजे असं. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या सपोर्ट करा. आमच्या आजूबाजूच्या लोकांना जेव्हापासून कळलंय आमचा चॅनल आहे यूट्यूबवर, तर व्हिडिओ बघून हसत राहतात काय करतात म्हणून. होईल हळूहळू हे पण. बादली भरून आणून ठेव जा, पाजायचं त्यांना पाणी मला. भाऊ बघा माझा पाणी सांडवून गेला. तिकडून 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 लपला. लपला का? हा बघा याच्यात पण हरभऱ्याचं भुसकाट गोळा करून ठेवलंय, झाकलंय मम्मीने. आता त्याच्या खाली टाकल्यात. हा इकडून करायचंय ना अजून पप्पांना. इथपर्यंत काढ बाहेर दाखव. चला बाय बाय. आता आमच्या शेळ्यांना आत बांधायचंय, करडं पाजायचे, दूध काढायचंय, बरेच काम आहेत. स्वयंपाक करायचा आहे.